आई वडील आहेत, काय झालं ते नेमकं तुमचा बाळ या ठिकाणी? हॉस्पिटलच्या चुकीमुळे आमचा बाळ जळलाय. हॉस्पिटलच्या चुकीमुळे. जेव्हा आमच्या बाळाची 80% तब्येत चांगली होती त्यांच्यामुळे आमचा बाळ जळला कसा? किती दिवस झालं या ठिकाणी तुमचं बाळ होतं? कालच आणलं ना भाऊ, कालच 10 वाजता आणलं ना, मी 10 वाजता आणलं ना, 10-11 वाजता. मला माझं बाळ पाहिजे, उगाच गेलो, माझं बाळ पाहिजे. किती दिवसांची त्याची प्रकृती हे होतं, वय होतं म्हणजे किती दिवस? कालच जन्म झाला माझा भाऊ. 10 वाजता जन्म. बाळ व्यवस्थित होतं माझं, याच्यामुळे झालं माझं बाळ जडलं. आणि याच्या दवाखाना मला सील पाहिजे आता, बंद पाहिजे मला दवाखाना. याच्याकडून होत नाही तर कायले करावं, याने दवाखाना खुला, कायले खुला दवाखाना होत नाही तर मला माझ्या फायर अलार्म नाही हॉस्पिटलमध्ये. फायर अलार्म नसल्याची बाब समोर आली. फायर अलार्म हॉस्पिटलमध्ये आहे नाही. 1 घंटा पूर्ण धुवा झाला पण कोणी बोललं नाही. आम्हाला कसं माहित होणार आहे काही झालंय म्हणून? आम्हाला बाळ आत्ता पाहिजे, आम्हाला आमच्या हातात पाहिजे बस. तुम्हाला केव्हा कळलं ही घटना घडली का? सकाळी 4 वाजता. 3 वाजतापासून हे झालं, यांनी 4 वाजता कसं सांगू शकते हे लोक? बाळ आईनं बघितलं नाही अजून 5 दिवस. आमच्या सिजर झालं माझ्या मुलीचं. आज तिला काय सांगितलं, ती जर मिळाली झाली तर काय करत? हे प्रशासक इथं, प्रशासकाचं काम आहे सिलेंडर चेक करणं. हॉस्पिटल चालून राहिले तुम्ही. त्याच्यातून गव्हर्नमेंट आहे, काही म्हणता नाहीत गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे म्हणून. अंगणवाडीत प्रशिक्षण द्या, गरोदर महिलाले आम्ही चांगल्यानं प्रशिक्षण देतो. तुम्ही कायचं देऊन राहिले? तुम्ही अंगणवाडी हा नागपूरला. तुमची नात होती इथे? माझी नाता, माझी भाची आहे, भावाची मुलगी. मी नागपूरहून आली सिरियस सांगितल्याबरोबर. मुलगा आहे माझ्या भावाच्या बहिणीचा मुलगा आहे इथे, हे त्यांचे वडील आहे. यांना सांगितलं, मला काल सांगितलं की तुमचं बाळ 80% चांगलं आहे, 2 दिवसात वेंटी काढतो. मग हे झालं कोणाच्या ह्यानी? जळला कोणाच्या ह्यानी? आम्ही जळला का? आणि आमचे 2च बाळ कसे जळले? हॉस्पिटल मधल्या सिस्टरला काऊन काही नाही झालं? सिस्टर पण होती ना ऑन ड्युटी तिथे, काऊन नाही झालं काही? दादा काय सांगणार की तुम्ही कुठल्या गावचे आहे? मी पुलगाचा दादा, वर्धा जिल्ह्यातला. आणि माझी सासरवाडी पिंपळगुडेची आहे. माझ्या मुलाचा जन्म 10 वाजता झाला काल आपल्या अजिनसिंगीला. ते म्हणजे रिपेअर केली इकडे, कारण की बाळ म्हणजे ते काचेमध्ये टाकला जाते ना, ते रिपेअर केलं. तर ते रिपेअर संध्याकाळी इथे आलो आम्ही 11-12 वाजता. आणि मी काय दिवसभर जाता झोपलो नाही, कारण की मी खुशीत होतो. मी सगळ्याला फोन केला आई बाबाला, तर खुशीमध्ये होतो. तर 3 वाजता झोपलो नाही मी, मला माहीतच होतं झोपलो नाही. आणि मग 3 वाजता यायचं काहीतरी झालं, वाटतं जळलं. त्याच्यात माझा मुलगा मरून पावला. यानं मला भरून पाहिलं पाहिजे बस. काय आजार तुमच्या मुलांना सांगितलं होतं जेव्हा डॉक्टरांनी? माझ्या मुलाला कोणताच आजार नव्हता, फक्त माझा मुलगा कानी थोडासा म्हणजे कमी वजनाचा होता बस. माझ्या मुलाला काहीच प्रॉब्लेम नव्हता, माझ्या बायकोला कोणता प्रॉब्लेम नाही, टीबी काहीच नाही, व्यवस्थित आहे, आम्ही टनाटन आहे. माझा मुलगा मला पाहिजे बस. फायर अलार्म यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचं आता बोललं जाते. हो, फायर वगैरे काहीच नव्हतं. ते नंतर आले, सगळं झाल्यावर उरकल्यावर नंतर आले. आम्हाला पाहिजे आमचा बाबू बस. आपल्यासोबत आणखी नदी दादा, तुमचा मुलगा होता की मुलगी होती काय सांग? मुलगा होता. किती दिवसाचा होता तो? 5 दिवसाचा होता. तुम्हाला केव्हा माहित पडलं की अशी दुर्दैवी घटना घडली आणि मुलगाचा मृत्यू झाला त्यामध्ये? 4 वाजता आग लागली होती, अलाराम पण नाही वाजला. आणि नंतर हे माहीत पडलं आता. असं तर वरुळवाल्यानं पण सिरियस करायला, तिथं पण हलगर्जीपणा झाला. वरुळ येते. केव्हा आणलं होतं बाळ इथे? बाळ बुधवारी 2 वाजता. कमी वजनाचं बाळ होतं की कमी? बरोबर, सर्व चांगलं होतं, फक्त शी गिडली होती त्याने, त्याच्यामुळे ते इथं व्हेंटिलेटरवर ठेवण्यात. दादा, बाळ आता गेलेलं आहे तुमचं, अत्यंत दुर्दैवी घटना. आता काय तुमची मागणी आहे? कोणाचा हलगर्जीपणा यामध्ये झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाचा, डॉक्टरचा, प्रशासनाचा. आपल्याला आणखी नातेवाईक ताई काय सांगणार? तुम्ही यांच्या सोबत आहे, तुमच्या नातेवाईक आहेत, बाळ जे दगावलेला, काय सांगणार तुम्ही त्याच्याबद्दल? काय बोलणार आहे आम्ही? काय बोलण्याच्या ह्याच्यात आम्ही? तुम्ही सांगा. काय सांगितलं तुम्हाला डॉक्टरांच्या वतीनं? काय सांगितलं तुम्हाला? काल सांगितलं बाळ ठीक आहे, नॉर्मल आहे. आणि मग हे झालं कसं सकाळी? जळलं तर आम्ही नाही जळलं ना, जळलं हॉस्पिटलच्या चुकीने जळलंय. कसं जळलं? आमचं पोलिसांनी प्रश्न विचारला. पोलिसांनी मला विचारलं का तुमचंच बाळ कसं जळलं? आम्ही जळलं 7 बाळामधून आमचं बाळ, आमच्या बाळानं तिथे जाऊन आग लावली. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तुमच्या हॉस्पिटलमध्ये फायर अलार्म नाही, फायर सिक्युरिटी नाही आहे. अग्निशामक येईपर्यंत तुम्ही वाट पाहिली आग विझवायची. सिस्टरला काऊन काही नाही झालं? कोणतीच सिस्टर जळली नाहीये. जे ड्युटीवर होती ते सिस्टरला खरंच नाही. आमचे लेकरच कसे जळले त्याचं उत्तरही पाहिजे ना. आम्हाला बाळ भरून पाहिजे. जे काही झालंय ते, जर आमच्या आईला काही झालं तिकडे तर ते पण यांनाच भरून द्यायला लागेल.
तिनं टेन्शन घेऊन काय झालं, तिचे टाके सुकाचे अजूनपर्यंत ती पोरगी बेडवरून खाली नाही आली आहे. तिला कोण सांभाळणार, त्यांचं पहिलं बाळ. आपण बघू शकतो या संपूर्ण नातेवाईकांचा आक्रोश आहेत, ज्यांनी या संपूर्ण घटनेमध्ये आपले चिमुकले बाळं दगावलेले आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते हलगर्जीपणा झाल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अलाराम जे फायर अलाराम असतो ते देखील यंत्रणा कार्यान्वित नसल्याचं जे आहे ते बोललं जातं. पहिलंच बाळ या दादांचं होतं, पहिलंच बाळ होतं. माझं पहिलंच बाळ होतं दादा, माझं पहिलंच बाळ होतं. आम्ही कोचित होतो हो दादा, लय मेहनत आहे आमची, लय आम्ही हे केलं हो दादा, लय आम्ही गरिबीतून आहे हो दादा. पत्नी देखील यांची आजारी आहे. संपूर्ण या घटनेनंतर पत्नी धक्क्यामध्ये आहेत. अनेक कुटुंबाचं स्वप्न असतं की बाळ व्हावं आणि अचानक बाळ झालं, परंतु ही अत्यंत दुर्दैवी घटना त्यांच्या समोर आलेली आहे. एक दिवसापूर्वी बाळ जन्माला आलं, काही तास नाही उलट तर त्याने या संपूर्ण या घटनेमुळे ते जगाचा निरोप त्याला घ्यावा लागला. काय आता मागणी आहे? तुमचं बाळ गेलेला आहे, दोषींवर कारवाई होण्याची मागणी केली जात आहे. दुर्लक्ष झाल्याचं दादा आम्हाला फक्त आमचा मुलगा पाहिजे बस, आम्हाला काही हवं नव्हतं, आम्हाला फक्त आमचा मुलगा पाहिजे बस. मी माझ्या बायकोले काय सांगेन दादा, काय सांगेन माझ्या बायकोले, काय सांगेन, माझा जीव घेऊन घेईन मी, काय सांगेन तुमच्या तोंडासमोर जाईन, तिच्या समोर दादा मी मरून जाईन अचानक, मला माझा बाबू पाहिजे. कालच्या कंडिशन मध्ये जे लेकरू होतं, आम्हाला त्या कंडिशन मध्ये आमचं बाळ पाहिजे, श्वास घेणारं पाहिजे. जळल्याने आमचा बाळ गेला. मी पण दत्ता मेघेमध्ये जॉब करतो, मला पण माहिती आहे हॉस्पिटलची का सिक्युरिटी असते. इथे सिक्युरिटी आहे नाही. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तर प्रायव्हेटपेक्षा जास्त सिक्युरिटी पाहिजे. अनेक लोक येतात की नवीनच रुग्णालय म्हणून लोक येतात. 1 वर्षापूर्वी ते रुग्णालय सुरू झालेलं होतं आणि अशात घटना घडली. दुर्लक्ष केलं. याच्या अगोदर पण दादा आम्ही 15 दिवसा अगोदर 20 दिवसा अगोदर इथे आलो होतो, म्हणजे आम्ही चेकअप करायला, सोनोग्राफी करायला. तरी पण मग आम्ही ॲडमिट केलं, त्यांनी ॲडमिट करा म्हटलं तर पाणी वगैरे कम आहे म्हणून ते ॲडमिट केलं. त्याच्यानंतरही ते काम फाईल वगैरे नाही, त्याची सुविधाच नाही व्यवस्थित नाही, त्याच्या संडास बाथरूम नाही, व्यवस्थित सुविधा नाही. आता बेडवर फाईल ठेवते ना काय ठेवत. मी 3-4 वेळा माझ्या बाबाचं ब्रेनचं ऑपरेशन झालं आहे मेडिकलमध्ये नागपूरला, तर तिथं बेडवर फाईल ठेवते. आम्हाला माहीत तर पडलं पाहिजे काय देऊ राहिलं काय नाही, काहीच नाही बोलत. त्याचे शब्द विकत घ्यावं लागते, मग काहीच शब्द बोलत नाही. काय नर्स आहे, कोणत्या कामाचा दवाखाना, कोणत्या कामाचा नाही दादा, मला माझे बाबू पाहिजे बस. ह्या आई वडिलांचा आक्रोश आहेत. गोरगरीब रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापासून काहींची बाळं 2 दिवसापूर्वी जन्मली, काहींची बाळं काही तासापूर्वी जन्मती. अनेक स्वप्न जे आहेत ते रंगवले होते आई वडिलांनी, परंतु अवघ्या काही तासातच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चिमुकल्या बालकांचा जो शिशूचा होळपरून मृत्यू झालेला. त्यामुळं प्रशासनावर, या रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. जो अलाराम असतो, फायर अलार्म, जेव्हा आग लागते तेव्हा फायर अलार्म आवाज देतो, त्यानंतर यंत्रणा सकारात्मक होते, परंतु ही यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचा गंभीर आरोप जो आहे तो नातेवाईकांनी केलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेला कोण जबाबदार आहेत याचा सखोल तपास करणं देखील गरजेचं आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण 1 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर ही इमारत सुरू करण्यात आलेली होती. त्यामुळं अशा पद्धतीनं जर एखाद्या व्हेंटिलेटरचा स्फोट होत असेल तर त्याची मग वारंवार तपासणी होत नाही का, त्याची काही निकष देखील असेल की किती दिवसानंतर व्हेंटिलेटरची तपासणी केली पाहिजे. ह्या संपूर्ण बाबी रुग्णालयाच्या वतीनं पाळल्या गेल्या नाही का, हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.